नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजेच रुपाली चाकणकरांची झालेली ईडी चौकशी. खरं तर हा दिवस येईल की नाही येईल यावरती अनेक मतमतांतरं होती. अनेकांना तर असंच वाटत होतं की हा दिवस कधी येणारच नाही की काय? रुपाली चाकणकरांची चौकशी केलीच जाणार नाही का? किंवा त्यांना अशोक खरात प्रकरणामध्ये असंच चौकशी न करता क्लीन चिट दिली जाते की काय? मात्र अर्थात या सगळ्या प्रश्नांचीच उत्तरं कुठेतरी आता थांबली. नकार जो येत होता तो नकार थांबला आणि ही सगळी चौकशी जी आहे ती झालेली आहे. सुरुवातीला काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं 2-3 दिवसांपूर्वी एस-आय-टीनं चौकशी केली आहे आणि आज ईडीनं सुद्धा चौकशी केलेली आहे. ईडीच्या कार्यालयामध्ये रुपाली चाकणकर या जवळपास 5 तास उपस्थित होत्या. या 5 तासांमध्ये नेमकं काय-काय घडलं? रुपाली चाकणकरांना कोणते प्रश्न विचारले गेलेत आणि चाकणकरांनी या प्रश्नांची काय-काय उत्तरं दिली आहेत? सूत्रांच्या हवाल्यानं आत्तापर्यंत काय-काय माहिती समोर आली आहे? हे सगळं काही आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर अशोक खरात प्रकरण सुरू झाल्याच्या नंतर सर्वाधिक चर्चिलं गेलेलं नाव होतं ते म्हणजे रुपाली चाकणकर. चाकणकरांना लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावलं जावं असं अनेकांनी म्हटलेलं होतं. इव्हन त्यांना सहआरोपी करा, त्यांना सुद्धा अटक करा, त्यांनाही ताब्यात घ्या, अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या जोर धरताना पाहायला मिळत होत्या. मात्र तपास यंत्रणांकडून असं म्हणण्यात आलं होतं, की जसं-जसं आम्ही तपास करत जाऊ, आम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव कुठेतरी संशयास्पदरित्या आढळेल किंवा आमच्या तपासाच्या दरम्यान हे नाव येईल आणि आम्हाला जर असं वाटलं, की हे महत्त्वाचं नाव आहे, या व्यक्तीची चौकशी होणं गरजेचं आहे, तर मग आम्ही या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीची चौकशी करू. त्यामुळे रुपाली चाकणकरांची चौकशी होणार की नाही होणार, कधी होणार, यावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेली असताना याच एका आठवड्यामध्ये आता रुपाली चाकणकरांची 2 वेळा 2 वेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी झाली आहे. सुरुवातीला एस-आय-टीनं चौकशी केली आणि आज ईडीनं चौकशी केली आहे. आता एस-आय-टी आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणा दोन्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चौकशी करतात, तपास करतात. एस-आय-टी कडे महिला अत्याचाराचे जे सगळे गुन्हे आहेत ते एस-आय-टी सांभाळतंय. तर जे आर्थिक व्यवहारांचे गुन्हे आहेत किंवा आर्थिक गैरव्यवहार आहेत, मनी लॉन्ड्रिंग आहे, हे सगळं ईडी सांभाळतंय. सो आत्ता जो ईडीचा तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे, ही सगळी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातली चौकशी आणि त्या संदर्भातला तपास सुरू आहे. परवा दिवशी एस-आय-टीची चौकशी झालेली आहे रुपाली चाकणकरांची आणि त्यानंतर ईडीनं आज सगळे आर्थिक प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इव्हन जेव्हा रुपाली चाकणकर या सगळ्या 5 तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्या, त्यावेळेस सुद्धा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला, की तुम्हाला दोन्हीकडे काय-काय प्रश्न विचारले गेले किंवा दोन्हीकडचे प्रश्नांमध्ये काही साम्य होतं का? त्यावर त्यांनी असं सांगितलं, की नाही, एस-आय-टीचे प्रश्न पूर्ण वेगळे होते, ईडीचे प्रश्न पूर्ण वेगळे होते. त्यामुळे ईडीनं मुळात फोकस काय ठेवलाय? तर ईडीचा फोकस एकंदरीत हा आहे, की अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत का? त्यांनी काही आर्थिक व्यवहार केलेले आहेत का? त्यांच्या एकत्रित कुठे प्रॉपर्टीज आहेत का? किंवा मग एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेण्यामध्ये या दोघांनी कुठेतरी मिलीभगत केलेली आहे का? असे अनेक प्रश्न आणि या सगळ्या मुद्द्यांवरचे फोकस ठेवून सगळे प्रश्न जे आहेत ते रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आलेले आहेत. आता अर्थातच 5 तासांची चौकशी झाली आहे म्हणजे 5 तासांच्या चौकशीमध्ये बरंच काही झालं असेल, खूप मोठमोठे प्रश्न विचारले असतील, असं सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र जेव्हा रुपाली चाकणकर या माध्यमांशी बोलल्या, त्यावेळेस सुरुवातीला त्या आधी सुद्धा एस-आय-टीला जेव्हा त्या भेटून आलेल्या होत्या, चौकशी त्यांची झालेली होती, त्यावेळेस सुद्धा त्या अगदी नॉर्मल वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही स्ट्रेस नव्हता, टेन्शन नव्हतं किंवा या प्रकरणामध्ये आपल्याला एखाद्या चौकशीसाठी बोलावल्यानंतरचे जे काही हावभाव असतात किंवा एक नर्व्हसनेस असतो, तो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता. आजही तसंच घडलंय. आजही रुपाली चाकणकर जेव्हा माध्यमांच्या समोर आल्या, त्या अगदी हसमुख होत्या, अगदी स्माइली फेस घेऊन आलेल्या होत्या आणि जेव्हा त्यांना हे सगळे प्रश्न विचारले गेले, त्या सगळ्यावर त्यांचं असंच म्हणणं होतं, की सुरुवातीला सुद्धा जेव्हा-जेव्हा मला चौकशीला बोलावलेलं आहे, मी तेव्हा-तेव्हा चौकशीला आलीये. याआधी माझ्याविषयी ज्या काही बातम्या चालल्या, की चौकशीला बोलावलं आणि मग मी नाही म्हटलीये वगैरे, असं काहीही घडलेलं नाही. या उलट माझी जी बहीण आहे प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर, या तर अक्षरशः शिर्डी पोलिसांनी कुठलीही नोटीस पाठवलेली नव्हती. तरी सुद्धा नोटीस यायच्या 3 दिवस आधीच त्या स्वतः चौकशीला हजर राहिलेल्या होत्या. त्यामुळे चौकशीला हजर राहायचं नाही वगैरे असं माझ्या डोक्यात काहीही नाही. मी आणि माझं पूर्ण कुटुंब या चौकशीसाठी कधीही तयार आहोत. जेव्हा-जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा-तेव्हा आम्ही चौकशीसाठी येऊ. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत का? तर यावर चाकणकरांचं असं म्हणणं आहे, की मूळ प्रश्न असा आहे किंवा हा जो मूळ प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तरच असं आहे, की माझे आणि अशोक खरातचे केवळ आध्यात्मिक संबंध आहेत.
बाकी इतर कुठलेही संबंध नाही. आर्थिक संबंध तर अजिबात नाही. आम्ही कसलेही पैशांचे व्यवहार केलेले नाही. कोणत्याही जमिनींचे व्यवहार केलेले नाही. त्यामुळे जेव्हा आमचे काही आर्थिक संबंधच नाहीत, तर ईडीला जास्ती काही आणखीन प्रश्न विचारण्याची तशी फारशी काही गरज पडली नाहीये किंवा फार जास्त प्रश्न त्यांना पडलेलेच नव्हते, असं रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलताना म्हटलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचं असं, की त्यांना असंही विचारलं गेलं होतं, की ज्या काही 2 पतसंस्थांमध्ये खाती उघडलेली आहेत, त्यामध्ये तुमच्या बहिणीचं सुद्धा खातं आहे. त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे, की हे सगळं जे काही मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा मग आर्थिक गैरव्यवहार असतील, पतसंस्थांमधली खाती असतील, याविषयी आपल्याला कुठलीही माहिती नव्हती. आपण केवळ अशोक खरातला गुरु मानायचो. आध्यात्मिकच आमचं नातं होतं. त्यामुळे या सगळ्या आर्थिक व्यवहारांशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा कसलाही संबंध नाहीये. कुठलाही माझी बहीण असेल किंवा माझा पुतणे असेल, भाचा असेल, तो कधीही या समता पतसंस्थेमध्ये गेलेले नाहीयेत. त्यांनी कधीही बँक अकाउंट ओपन केलेलं नाही. त्यांनी कुठलेही व्यवहार केलेले नाही. हे सगळं अशोक खरातनं आम्हा सगळ्यांना सुद्धा फसवून केलेलं आहे. या सगळ्याचा आमच्याशी कसलाही संबंध नाही, असं सुद्धा रुपाली चाकणकर म्हटल्या. या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलो तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या अगदीच काल आपण पाहिलंय, की या प्रकरणामधलं एसआयटीनं चार्जशीट दाखल केलं आणि या चार्जशीटच्या नंतर या चार्जशीटमधून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले. त्यामध्ये असं कळलं, की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात या दोघांनी एकत्र एक गुवाहाटीचा दौरा केलेला होता. गुवाहाटीला असलेल्या देवदर्शनासाठी, मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठीचा हा अ, सगळा दौरा जो आहे तो होता आणि तिथे मग त्यांनी स्टे वगैरे केलेला होता. अशा अनेक बातम्या समोर आलेल्या होत्या. तसा अहवालामध्ये उल्लेख सुद्धा आढळलेला होता चार्जशीटमध्ये. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा रुपाली चाकणकर नेमक्या त्या ठिकाणी का गेल्या होत्या? खरात बरोबर का गेल्या होत्या? असे अनेक प्रश्न त्यांना उपस्थित होत होते आणि अर्थात या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी आणखी एक नवीनच खुलासा केला. तर रुपाली चाकणकरांचं असं म्हणणं आहे, की आपण कधीही अशोक खरात बरोबर कुठल्या देवदर्शनाला गेलेलो नाही. गुवाहाटीचे जे फोटोज तुम्ही पाहिलेले आहेत, या फोटोजमध्ये मी माझ्या फॅमिली बरोबर गेले होते. तर अशोक खरात त्याच्या फॅमिली बरोबर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर, काही ट्रस्टवरचे काही लोक असतील किंवा काही इतर भाविक असतील, या सगळ्यांबरोबर तो तिथे आलेला होता. आम्ही एकत्र गेलेलो नव्हतो, एकत्र राहिलो नाही, कधी स्टे केला नाही. परतताना सुद्धा आम्ही एकत्र परतलेलो नाही. आम्ही केवळ तिथे गेल्याच्या नंतर आमची भेट झाली आणि आम्हाला असं वाटलं, की आम्ही आधी कधीही गुवाहाटीमधल्या या सगळ्या मंदिरांची दर्शनं वगैरे घेतलेली नाहीयेत. कामाख्या देवीला आम्ही कधी गेलेलो नाही. तर मग आपण जर दर्शनाला जातच आहोत, तर आपल्याबरोबर आपले गुरु माऊली म्हणजेच अशोक खरात असतील, तर चांगलीच गोष्ट आहे. आमचे आध्यात्मिक संबंध असेही होते. त्यामुळे मग दोन्ही फॅमिलीजनी मिळून असं ठरवलं, की एकत्र दर्शनाला जाऊयात आणि मग आम्ही एकत्र दर्शन केलं. आणि तिथून परतताना सुद्धा आम्ही वेगवेगळे परतलो. अदरवाईज या व्यतिरिक्त माझा आणि अशोक खराचा असा काहीही संबंध नाही, माझ्या कुटुंबाचाही संबंध नाही. असं सगळं रुपाली चाकणकर आज या चौकशीच्या नंतर म्हटलेले आहेत. अर्थात चौकशीचा सगळा फोकस हा आर्थिक व्यवहारांचाच होता. आत्तापर्यंत अशोक खरातची जवळपास 1500 कोटींची म्हणजेच 1,500 कोटींची प्रॉपर्टी समोर आलेली आहे. या प्रॉपर्टीचे वेगवेगळे पेपर्स सापडलेले आहेत. या व्यतिरिक्त बऱ्यापैकी प्रॉपर्टी ही निनावी आहे, ज्याच्यावरती मुळात दुसऱ्या कुणाच्या तरी नावावरती आहे, असे अनेक व्यवहार आहेत. त्यामुळे हे सगळे व्यवहार करत असताना रुपाली चाकणकरांना खरंच याविषयी ठाऊक नव्हतं का? रुपाली चाकणकर शिवनिका संस्थान ट्रस्टवरती 2दा सदस्य म्हणून निवडून गेलेल्या होत्या. मग असं असताना त्यांना अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे आधी ठाऊक नव्हते का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. किंवा रुपाली चाकणकरांना स्वतःला कधी असा प्रश्न पडला नाही का, की अशोक खरातकडे एवढा पैसा येतो कुठून? एवढी प्रॉपर्टी की त्याची कशी काय? तो जर केवळ एक आध्यात्मिक गुरु आहे, एखादा धार्मिक गुरु तो स्वतःला म्हणवून घेतो, तर त्याच्याकडे इतकी मोठी संपत्ती कशी? याचा प्रश्न रुपाली चाकणकरांना कधीच पडला नाही का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत, ती आज ईडीनं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 तास चौकशी चाललेली आहे आणि या 5 तासांच्या चौकशीबद्दल जेव्हा चाकणकरांना विचारलं गेलं, त्यावर त्यांनी अगदी मिश्किलपणे हसत-हसत एक उत्तर दिलंय. त्यांचं असं म्हणणं होतं, की "मी माझा जबाब दिलेला आहे. तो लिहून घ्यायला वेळ जातो. त्याच्यामध्ये लंच ब्रेक सुद्धा होत असतो. त्यामुळे ही जी काही चौकशी झाली आहे, चौकशी छान झालेली आहे. जे काही विचारलं ते मी सांगितलेलं आहे." म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं, की या चौकशीमध्ये फार काही गंभीर प्रश्न विचारले गेलेले नाहीयेत आणि फार काही सीरियस या सगळ्यामधून समोर येईल असं वाटत नाही. दुसरीकडे जेव्हा-जेव्हा म्हणजे एसआयटीच्या चौकशीनंतर सुद्धा त्यांना विचारलं गेलेलं होतं, की तुमची एसआयटी चौकशी झाली आहे. या चौकशीमध्ये तुम्ही नेमकी काय-काय उत्तरं दिली आहेत? काय-काय प्रश्न विचारले गेले होते? चौकशीत काय घडलंय? असंच आजही विचारलं गेलं. त्यावरती बोलताना रुपाली चाकणकर अशा म्हटलेल्या आहेत, की अहवाल समोर येईल
आणि या अहवालामधून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे फार जास्त बोलणं त्यांनी टाळलंय. मात्र आपण जे बोलणं अपेक्षित आहे ते तपास अधिकाऱ्यांसमोर आपण बोललेलो आहोत, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर एस-आय-टी चौकशी झाली, आता ईडी चौकशी झाली. या व्यतिरिक्त सुद्धा ईडीचं समन्स ऑलरेडी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीला येऊन गेलेलं आहे. आता रुपाली चाकणकर यांच्या पतींना म्हणजेच निलेश चाकणकर जे आहेत त्यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं आहे. त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. याचाच अर्थ काय की चाकणकर या सगळ्या प्रकरणामध्ये एकट्या नाहीत. त्यांच्याबरोबर त्यांची बहीण आहे, त्यांचे पती सुद्धा आहेत आता आणि त्यानंतर त्यांचा भाचा किंवा पुतण्या जे काही आपण म्हणूयात ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. म्हणजेच आता या चाकणकर कुटुंबामधले 3 ते 4 जण चौकशीसाठी रडारवरती आहेत. या 4ही जणांची चौकशी केली जातेय. या चौकशीमधून आणखीन काय काय समोर येणार आहे हे तर पाहणं महत्वाचं असणारच आहे. मात्र एकंदरीतच रुपाली चाकणकर आणि त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचे हावभाव, त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया माध्यमांच्या समोर आल्याच्या नंतर हे पाहता रुपाली चाकणकर यांना क्लीन चिट दिली जाणार का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला होता. तसाच काहीसा प्रश्न आता सुद्धा उपस्थित होताना दिसतोय. आता सुद्धा अनेकांना असंच म्हणायचंय की रुपाली चाकणकरांची चौकशी करणं निव्वळ फार्स आहे का, निव्वळ दिखाव्याचा भाग आहे का, असा एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो आणि याच सगळ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये मिळेल. कारण या सगळ्याचा अहवाल आता समोर येईल, या चौकशीचा तपासाचा अहवाल समोर येईल. मात्र कायद्याच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलो तर कुणीही कुणालाही अशा पद्धतीनं थेटपणे अहवाल सादर न होता, चार्जशीट दाखल न होता, कोर्टाच्या समोर केस न जाता कुणीही कुणाला क्लीन चिट देऊ शकत नाही. त्यामुळे रुपाली चाकणकरांचा या सगळ्यामध्ये काय काय संबंध होता हे सगळं अहवालामधून आणखी जास्त अधोरेखित केलं जाईल. या व्यतिरिक्त रुपाली चाकणकरांचं असंही म्हणणं आहे की मी सुरुवातीपासूनच अशोक खरातच्या चौकशीची मागणी केलेली आहे. माझी भूमिका ही स्पष्ट होती. मी कधीही खरातला वाचवलेलं नाही. माझे संबंध केवळ धार्मिक होते. मी केवळ श्रद्धेच्या भावनेतून त्याच्याकडे पाहायचे आणि माझ्यासारखेच इतरही अनेक लोक आहेत असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे. याचाच अर्थ त्यांनी इतरांकडे सुद्धा कुठेतरी बोट दाखवण्याचा प्रयत्न केलाय किंवा सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना ज्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात बोललं गेलेलं होतं किंवा अनेकांनी असंही म्हटलं की रुपाली चाकणकरांना टार्गेट केलं जात आहे, त्यांच्या विरोधात मीडिया ट्रायल चालवल्या जात आहेत असंही म्हटलेलं होतं. त्याच वरती आज अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकर म्हटलेले आहेत की माझ्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक क्षेत्रातले अनेक मोठमोठे लोक याच अशोक खरातला गुरु मानायचे असं त्या म्हटलेल्या आहेत. मात्र तो आरोपी आहे किंवा त्याने काय केलं हे आम्हाला काहीही माहित नव्हतं. याचाच अर्थ इतर काही लोकांकडे इशारा करण्याचा सुद्धा प्रयत्न चाकणकरांनी केलेला आहे. अर्थात या सगळ्याच्या नंतर म्हणजे अगदीच आपण सुरुवातीलाच एस-आय-टीची चौकशी पाहिली तर तब्बल 7 तासांची चौकशी, त्यानंतरची आजची ईडीची 5 तासांची चौकशी म्हणजे टोटल तब्बल 11 ते 12 तासांची चौकशी झाली आहे. या 11-12 तासांमधून रुपाली चाकणकर यांनी नेमकं तपास यंत्रणांसमोर काय काय जबाब दिलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अहवालांची वाट पाहावी लागणार आहे आणि या अहवालामधूनच रुपाली चाकणकर आणि अशोक खरात याचे संबंध नेमके कसे होते, कुठपर्यंत होते, आर्थिक होते की नव्हते आणि केवळ यांचे जबाब नाही तर जे काही तपास यंत्रणांकडून केला जातोय त्या तपासाअंती सुद्धा रुपाली चाकणकर या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन अँड क्लिअर किंवा आपण ज्याला क्रिस्टल क्लिअर म्हणतो तशा पद्धतीने आढळतायत का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. कारण याच अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांची दोन्ही पदं गेलेली आहेत. प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा गेलं, महिला आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा गेलं आणि इतकं होऊन सुद्धा हे इथवर थांबलेलं नाही. रुपाली चाकणकर यांना मोठा सेटबॅक या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. एकंदरीतच एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावरती अनेक टीका टिप्पण्या झाल्या. त्यामुळे हे जे काही झालेलं आहे या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा खरंच सहभाग आहे की नाही, की रुपाली चाकणकर यांची सगळीच आतापर्यंतची जी काही अशोक खरात बरोबरची संबंध होते किंवा ओळख होती ही केवळ आध्यात्मिक गुरु किंवा गुरुमाऊली इथपर्यंतचीच होती का, हे सगळं पुढे येणाऱ्या अहवालांमधून कदाचित स्पष्ट होईल. या व्यतिरिक्त पुन्हा सुद्धा एस-आय-टी किंवा ईडी कडून रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. त्यामुळे एकदा चौकशी झाली इथून पुढे सुद्धा चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.